दिलंय, मात्र धनगर समाजाला त्यांनी निव्वळ त्या ठिकाणी गाजर देण्याचं काम केलेलं आहे। अहिल्यादेवींची शपथ घेऊन त्यांनी धनगर समाजाला न्याय द्यावा असं आवाहन केलं। आजचं जे काय महाराष्ट्रातलं सरकार आहे ते फक्त आरक्षणावर गोल गोल कुठला तरी निर्णय घेतात, गोल गोल भाषण करतात, कुठेही सामान्य लोकांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत नाहीत। जे कुठले भाजपचे नेते आज भाजप सत्तेत आहे, सत्तेत येण्यापूर्वी 2014ला धनगर आरक्षणाच्या बाबतीत फडणवीस साहेबांनी हे सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ। किती कॅबिनेट झाल्या? 7.5 वर्ष तुम्ही सत्तेत आहात। शब्द दिल्यानंतर त्या कॅबिनेटमध्ये निर्णय तरी तुम्ही घेतला का? सुप्रियाताईंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा, धनगर आरक्षणाचा मुद्दा, लिंगायत आरक्षणाचा मुद्दा, त्याच्याचबरोबर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा हा पार्लमेंटमध्ये सातत्याने मांडला। तिथंच मार्ग नाही की तोडगा निघू शकतो। पण भाजपच्या एकही खासदाराने आणि सत्तेत असणाऱ्या नेत्याने हा मुद्दा केंद्र सरकारकडे नेला नाही। त्यामुळेच कुणीतरी आरक्षण देते आणि भाजपचेच काही कार्यकर्ते हे कुठेतरी कोर्टात जातात आणि आरक्षणाच्या विरोधात जातात। सदावर्ते हा कोणाचा माणूस आहे? देवेंद्र फडणवीसांचा आहे। आज जर ओबीसी राजकीय आरक्षण जे कोर्टामध्ये अडकलेलं आहे, ज्याच्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर परिषद याचे इलेक्शन होत नाहीत, सामान्य लोकांना प्रतिनिधित्व इथं मिळत नाही। कोण गेले कोर्टामध्ये या आरक्षणाच्या विरोधात? भाजपचाच व्यक्ती गेलेला आहे। त्यामुळे हे काय भाजपचे जे लोक आहेत त्यांना काय कळतं तर दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचा, आता लोकसभेमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी करायचं, खासदार निवडून आणायचे, शेतकरी वाऱ्यावर आहे, बेरोजगार युवा वाऱ्यावर आहे, विद्यार्थी वाऱ्यावर आहे, सामान्य लोक वाऱ्यावर आहेत, त्यांच्याबद्दल कुणी बोललं जात नाही। पण फक्त एक समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न या सत्तेतल्या लोकांकडनं केला जातो आणि त्याच्यामध्ये फक्त त्यांना एकच विचार डोक्यामध्ये, राजकीय पोळी भाजणं आणि सत्तेत येणं, बाकी काय यांना कळत नाही। रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला